नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आणि सर्वप्रथम सर्वांना दीपावली येते, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बनवण्याचं एक महत्त्वाचं आणि कारण असं आहे की आता दिवाळीनिमित्त आपल्या आया बहिणी हे जातील मार्केटला थोडं शॉपिंग करायला. तर हा विशेष व्हिडिओ आणि मेसेज त्यांच्यासाठी आहे. तर माझी सर्व आया बहिणींना विनंती आहे की तुम्ही जेव्हा मार्केटला जाल, शॉपिंग करायला जाल, ज्या ठिकाणी गर्दी असेल, क्राऊड असेल, या ठिकाणी जाल, त्यावेळेस काय करायचं, आपण घरून निघताना काय करतात, बरेचसे महिला आहेत काय करणार, दागिने वगैरे घालून जाणार, सोनं चांदी नाही का, सोनं चांदी घालून जाणार, मी दाखवणार. आणि यामध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला, जे चोर असतात ते चोर काय करतात, गर्दीमध्ये आहेत ना, आता आजकाल लेडीजच बरं का, लेडीज जास्त चोर झाले लक्षात घ्या. तर महिला गर्दीमध्ये एक धक्का लावणार तुम्हाला, धक्का लावणार, आपल्याला काय वाटलं की गर्दीमध्ये धक्का लागला म्हणून, तर आपण दुर्लक्ष करणार त्याकडे. तिथं इन्सिडेंट मेन घडतो, लक्षात घ्या. ज्या गर्दीत तुम्ही गेले कुठं जरी, तर जेव्हा तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला कोणी धक्का मारला, तर लगेच आपली चेन वगैरे चेक करायची, मोबाईल आपलं पर्स चेक करायची, पर्समध्ये व्यवस्थित आहे की नाही, चेन वगैरे उघडी काय. तर यावेळेस तुम्ही काय करायचं माहिती का, हे सर्व टाळण्यासाठी जेव्हा घरून निघाल त्यावेळेस साधं सिंपल जा, एकदम साधारण जा. मार्केटमध्ये सोन्यापेक्षाही छान छान आता काय बोलतात त्याला, ते मंगळसूत्र वगैरे, चैनी वगैरे आले आहेत जे सोन्यालाही फिकं पाडतात. तर काय करायचं माहिती का, असं तुम्हाला, आणि आपल्याला कोण विचारणार आहे की असली की नकली आहे, तर त्यामुळे काय करायचं, ते जे आहे ना मार्केटमधून घेऊन 100, 200, 300 रुपयाला भेटेल ते घ्यायचं आणि सुरक्षितपणे ते घालून बिंदात जायचं. समजा अनुचित प्रकार घडला जरी तर तुम्हाला त्रास होणार नाही, ठीक आहे. आणि आपल्याला समजेल, एक तुम्हाला अनुभव येईल, ज्याच्यासोबत हे घडेल ना त्यांना अनुभव येईल की नाही कुठं काय असं असतं म्हणून, ठीक आहे. तर यासाठी मी एवढं सांगतो तुम्हाला की तुम्ही मार्केटला जाल, कुठेही जाल, क्राऊडच्या ठिकाणी, तर पब्लिक प्लेसला जाल, तर ओरिजिनल सोनं चांदी घालू नका. मार्केटला जे उपलब्ध आहे, आता बरेच आलंय मार्केटला, ते सर्व घालून तुम्ही जा आणि बस स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या. हाच माझा उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. आणि माझा सर्वांना मी ह्याच सांगेल, सर्व माझ्या माता बहिणींना, की होईल तितका मेसेज फॉरवर्ड करा आणि तुमच्या जवळपास मित्रांना त्यांनाही शेअर करा की असा प्रकार घडू नये. त्यामुळं तुम्ही सावधगिरी बाळगा, इतकंच मी सांगेल. धन्यवाद.